क्षमता असलेला उमेदवार महापौर पदावर बसेल। संभाजीनगर महापौर पदाबाबत मुंबईत आता बैठक होणार असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या संदर्भातली माहिती दिली। उमेदवार मूळ भाजपचा की इतर पक्षातून आलेला देणार या पत्रकारांच्या प्रश्नाचं उत्तर देताना मंत्री बावनकुळे म्हणाले, काल परवा आलेला असू द्या किंवा पूर्वी आलेला असू द्या, कमळाचं उपर्ण घातलं म्हणजे तो आमचा आहे। उमेदवार कुणीही ठरू द्या, निवडून येण्याची क्षमता, संघटन अनुभव, पक्षशिस्त जाणणारा आणि लोकप्रतिनिधींशी समन्वय ठेवणारा, राज्य आणि केंद्राचे निर्णय समजणारा पाहिजे। तसंच नगरसेवक म्हणून किमान 2 वेळा तरी निवडून आलेला पाहिजे। सर्वांना सोबत घेऊन चालणारा, विनम्र, ज्येष्ठ, अनुभवी असा उमेदवार या शहराचा महापौर होईल। यावेळी ओबीसी कल्याण मंत्री अतुल सावे, संजय केणेकर, अनुराधा चव्हाण हे सुद्धा उपस्थित होते। आणि या संदर्भात आपण अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी विजय चिडे यांच्याकडून। विजय, बावनकुळे यांनी एक महत्त्वाचं विधान केलेलं आहे की क्षमता असलेला उमेदवारच आता महापौर पदावर बसणार, त्यामुळे महापौर पदासाठी नेमकी कुणाची वर्णी लागू शकते? नक्कीच कल्याण, जर पाहिलं गेलं तर महानगरपालिकेचा रिझल्ट जो आहे तो भाजपाच्या वतीनं आल्याचं पाहायला मिळतं। त्यामुळे आता तब्बल 57 उमेदवार आहेत ते भाजपाचे निवडून आलेले आहे। मात्र आता महापौर पदाची जागा जी आहे ती पाहिली तर सर्वसाधारण सुटलेली आहे। त्यामुळे या ठिकाणी मोठी इच्छुकांची गर्दी जी आहे ती देखील असल्याची पाहायला मिळते। आणि आता जो महापौर होणार आहे तो किमान 2 ते 3 वेळा नगरसेवक झालेला असावा असं नाही। आता बावनकुळे यांनी म्हटलं तर पाहायला मिळालं। सध्या जर पाहिलं तर छत्रपती संभाजीनगरमध्ये महापौरसाठी इच्छुक नावं जे आहेत ते समीर राजूरकर, अनिल मकरिया, राज वानखेडे, प्रमोद राठोड, शिवाजी दांडगे, सुरेंद्र कुलकर्णी, विजय आवतडे आणि जालिंदर शेंडगे या नावांची जी आहे ती चर्चा होत असल्याची पाहायला मिळत आहे। हे संपूर्ण पदाधिकारी जे आहेत ते आतापर्यंत जर पाहिलं 2 ते 3 वेळा नगरसेवक जे आहेत ते देखील राहिलेले, पक्षाची मोठी भूमिका जी आहे ती देखील त्यांनी आतापर्यंत मांडल्याची पाहायला मिळाली होती। त्यामुळे याच नावापैकी एक नगरसेवक महापौर जो आहे तो होण्याची शक्यता आहे। आणि यासाठी आज मुंबईमध्ये जे आहे ते मंथन देखील केलं जाणार आहे। नेमके आज महापौर कोण बसले जाणार याची देखील चर्चा जी आहे ती मुंबईमध्ये केली जाणार आहे। भाजपाचे वरिष्ठ नेते घेणार आहेत। हे नावे जे आहेत ते संपूर्ण सध्या चर्चेत आहेत। कल्याण, नक्कीच विजय, त्यामुळे कोणत्या नावावर आता शिक्कामोर्तब होतं हे पाहणं महत्त्वाचं आहे। धन्यवाद या माहितीसाठी।